सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून भेटायला बोलवलेल्या व्यावसायिकाला मिठी मारत त्याचं मोबाईल चित्रीकरण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या एका महिलेसह दोघा पुरुषांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी तरुणीनं नोकरीच्या विषयी बोलण्याच्या बहाण्यानं फिर्यादी व्यावसायिकाला देवपुरातील घरात नेलं। फिर्यादी बसलेला असताना त्याला पाठीमागून मिठी मारत त्याचा शर्ट फाडला। या प्रकाराचा व्हिडिओ आरोपी तरुणीच्या साथीदारांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्यासह बलात्काराची धमकी देऊन 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत व्यावसायिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिक माहिती दिली आहे। याच्यामध्ये एक मोडस ऑपरेंडी अशी आहे की एक ग्रुप आहे, त्याच्यामधला जो कुख्यात गुन्हेगार आहे त्याची ही मोडस ऑपरेंडी आहे की एखाद्या महिलेला प्रद्युम्न करणं, की एखाद्या फेसबुकवरून किंवा सोशल मीडियावरनं एखाद्या माणसाला त्याच्यामध्ये ट्रॅप करणं, मग त्याला एखाद्या घरात बोलवणं आणि त्या अनुषंगाने आधीच आतमध्ये लपलेली माणसं त्याचा व्हिडिओ काढतात आणि नंतर त्याला ब्लॅकमेल करतात। या प्रकरणामध्ये देखील एका महिलेला त्यांनी असंच त्याच्या गँगमध्ये समाविष्ट करून एका माणसाला XYZ माणसाला तिथे बोलवलं होतं आणि त्याच्या काही व्हिडिओज त्याच्यामध्ये त्यांनी शूट केले आणि सुरुवातीला त्यांनी 20 लाखाची खंडणी याच्यामध्ये सेक्सटॉर्शनमध्ये मागितली। सदर XYZ जो माणूस आहे तो आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप लावून याच्यामध्ये 2 माणसं आणि ती महिला देखील यांना आम्ही अटक केलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून नोकरीविषयी बोलण्याच्या बहाण्यानं व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी तपासांती 3 महिला आणि 5 पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।